नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर फडणवीसांच्या उत्तरानंतर शिंदेंना मोठा धक्का. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. यानंतर महाराष्ट्रात लगेच निवडणुकीचे वारे वाहू लागतील. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकांवर असलेल्या पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे राज्यातील वातावरणाचं गणित पुरतं बदललंय. तर यावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न केला असता त्यांनी जे उत्तर दिले त्यावरून मात्र शिंदे गटात मोठी खळबळ उडाली असेल. त्यांनी म्हटले की ट्रिपल इंजिन सरकार म्हणून आम्ही काम करतोय, त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा अजून अद्याप स्पष्ट नाहीये, पण योग्य वेळ आल्यावर नाव डिक्लेअर करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना उत्तर दिले. तर पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असे वारंवार सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अचानक अजून पुढचा मुख्यमंत्री स्पष्ट नाहीये असं बोलून फडणवीसांनी शिंदेंना धक्का दिला की काय व पुढचा मुख्यमंत्री शिंदेंना बाजूला करून अजित पवारांना बनवण्याचा भाजपचा प्लॅन आहे की काय, अशी चर्चा राज्याच्या वर्तुळात प्रचंड वेगाने सुरू आहे. तर एकंदरीतच येणारी निवडणूक ही निश्चितच बहुसंख्य नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार, कारण उद्धव ठाकरे शरद पवारांनी सुद्धा संपूर्ण ताकद शिंदे गट व अजित पवार गटाला पराभूत करण्यासाठी लावून दिली आहे. त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल की येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या पक्षाचा नेता वातावरण फिरून दाखवेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करतील की नाही? तुमचे मत कमेंट करून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.